नमस्कार, स्वागत करते तुमचं परत एकदा माझ्या चॅनेलवर खूप दिवसानंतर. आणि कसे आहात तुम्ही? मी थोडी बरी नव्हते, तर आज थोडंसं बरं वाटलं आहे. खूप दिवसानंतर तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते, कारण की एवढ्या दिवस झालं तब्येत थोडीशी माझी नरमच होती. सर्दी, ताप, खोकला वगैरे. जसं सगळ्यांना माहिती आहे, पावसाने जोर धरलेला आहे. पाऊस म्हणजे कंटिन्यू पाऊस आहे आणि आज थोडा पाऊस थांबलेला आहे. तर पावसात जेव्हा पहिला पाऊस पडला त्यानंतर मी त्या पावसात खूप भिजले, कारण माझं मन झालेलं तर मी भिजले. माझं मन होत होतं सारखं पावसात भिजावं. तर त्या दिवशी भरपूर पाऊस पडला, तर त्यावेळेस मी खूप भिजले. आणि मग त्याच्यानंतर साधारण दुसऱ्या दिवशीच वाटतं माझी तब्येत बिघडली. मला थोडंसं म्हणजे थोडं म्हणून सुरुवात झाली. त्याच्यानंतर मला ताप वगैरे, थंडी वगैरे खूप जास्त प्रमाणात झालं. तर कामाला तर मी जात होती, एक दिवस आराम केला, पण दुसऱ्या दिवशी कामाला गेली मी. थोडं बरं वाटत होतं, औषधं वगैरे पण घेतली, पण तरी काय म्हणजे तेवढ्यापुरती वाटत होती तब्येत ठीक. पण परत तरीसुद्धा चालू होतं. तर त्यामुळे काय मला व्हिडिओ वगैरे टाकायला काय जमत नव्हतं. आणि आज खूप दिवसानंतर थोडंसं मला बरं वाटलं. आज मी सुट्टी घेतली आहे कामातून. तर आज आहे बुधवार आणि आज मी सुट्टी घेतली आहे. तर आज म्हटलं थोडासा आराम करते. पण आरामाच्या नावावर मला घरातले खूप कामं असतात, कारण की जी पण पेंडिंग असतात मला पूर्ण हप्त्याची कामं, तर मी सुट्टीच्या दिवशी आरामात करते. आणि बघू शकताय तुम्ही, आज मी कपडे वगैरे पण धुतले, सगळे कपडे वगैरे धुतले. आणि बाहेरचं वातावरण बघा, आज आता थोडासा पाऊस थांबलेला आहे. पण वातावरण पावसाचं पूर्ण बनलेलं आहे. आणि आत्ता जस्ट मी बाहेरून आली आहे. आज बुधवार असल्यामुळे आज थोडंसं मार्केटमध्ये गेलेली, फिश मार्केटमध्ये. तर आज खूप दिवसानंतर मच्छी खायचं मन झालेलं सारखं. तेवढ्या दिवसात तोंडाला चव नव्हती, पण असं मिरचीचा ठेचा वगैरे भाकरीसोबत तो खाऊन आपल्याला थोडंसं मला बरं वाटलेलं तोंडात. पण आवडतं खायला सगळ्या गोष्टी. तर आज खूप दिवसानंतर विचार केला की चला जाऊन बघू. गेले 2 हप्ते माझे हजबंड रोज जाऊन बघतात मच्छी मार्केटमध्ये, म्हणजे वाराला, बुधवार, शुक्रवार, रविवार. तर मच्छी काही भेटत नव्हती व्यवस्थित, आणि आजही भेटली नाही. आजही आम्ही गेलो, पण मच्छी ॲक्च्युली संपली सगळी. आणि जी पण उरलेली होती ती माझ्या एकही आवडीची नव्हती. तर माझी पर्सनली आवडीची मला बांगडा म्हणजे मला खूप म्हणजे बांगडा माझा फेवरेट आहे. आणि डाळ भात मच्छी तर माझं फेवरेट जेवण आहे ते. कुरकरी मस्त रवा फ्राय बांगडा आणि गरम डाळ भात म्हटलं तर मला खूप आवडतं. तर आज आम्ही गेलो दोघंही फिश मार्केटला गेलो, बघितलं 2-4 ठिकाणी बघितलं, पण कुठेच नाही आहे. जे होतं ते हलवा पण ठीक लागते, पण माझी फेवरेट मच्छी मी शोधत होती. बोंबील कुठे भेटतं आहे का, पापलेट कुठे भेटतं आहे का. पापलेट होते, एकदम छोट्या साईज होत्या त्या मला का आवडल्या नाही जास्त. म्हटलं घेऊन फायदा नाही आहे तो, कारण की त्या छोट्या पापलेट असतात त्याच्यात मासच एवढं जातं, मतलब काय घेऊ. तर मग मी आज आणली थोडीशी बांगडा, थोडी उरलेली ती. म्हटलं ठीक आहे, नसल्यापेक्षा काय ना काय. तर मग मी बांगडा घेऊन आले. तर आज माझा बेत आहे डाळ भात आणि मच्छी फ्राय. तर कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. मला जमलं तर मी रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करेल. मच्छीची रेसिपी तर सगळ्यांनाच माहीत असेल, एकदम इझी आहे. मी फ्राईज बनवते. पण आज एवढ्या दिवसानंतर व्हिडिओ काढायचं कारण की माझं नवीन चॅनल आहे. मी थोडंसं व्हिडिओ टाकले, त्यानंतर माझा ब्रेक झाला. मागच्या वेळेस पण एकदा ब्रेक पडलेला, तेव्हा पण माझ्या तब्येतीमुळे ब्रेक पडलेला. ॲक्च्युली तब्येत असते करायची, पण कसं मन नसतं. म्हणजे मी असं उठून बनवू शकते व्हिडिओ, की ज्या माझ्या डेली रुटीन वगैरे आहे त्या बनवू शकते, पण कसं थोडंसं मग हे होऊन जातं की नको, चल उद्या करू असं बोलून. आणि जे पण मला बघत असतील, जे माझे सबस्क्रायबर असतील, थोडेसे सबस्क्रायबर आहे पण जे पण असतील, आणि जे नवीन असतील ते पण बोलत असतील, अरे एक दिवस व्हिडिओ येतो, परत 4-5 दिवस व्हिडिओज नाही आहे. तर त्यासाठी मी मनातून सॉरी बोलते, कारण की मी कंटिन्यू प्रयत्न करते करायचा, पण कधी ना कधी काही ना काही कारण येतं, तर मला रोज जमत नाही. पण आता मला बरं वाटले आणि देवाने तब्येत नीट राहावी. तर मी रोज असेच व्हिडिओ तुमच्यासमोर शेअर करेल, अपलोड करेल, जे आपण डेली माझ्या रूटीन वगैरे आहेत. तर आज कंटिन्यू राहा.
व्हिडिओमध्ये.